लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये गुरुजींची पुन्हा एकदा एंट्री झालेली आहे। आता गुरुजी काव्या आणि नंदिनीला म्हणत असतात, तुम्ही दोघींनी आजपर्यंत सगळ्या गोष्टी वाटून घेतल्या आहेत, आज सुद्धा तुम्हाला एक गोष्ट वाटून घ्यावी लागणार आहे। त्यावेळेला काव्या गुरुजींना म्हणत असते, गुरुजी कोणती गोष्ट वाटून घ्यावी लागणार आहे? आता प्रेक्षकांनो, नेमकं गुरुजी काय सांगतात तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर प्रेक्षकांनो, आपण पाहतच आहोत की काव्याला बाळामध्ये इंटरेस्ट नाहीये, तिला IAS व्हायचं आहे, तिला अभ्यास आणि आईची जबाबदारी पेलणार नाही असं पार्थला सांगणार आहे। तर इकडे आता नंदिनी खूपच अपसेट असते, बाळ होणार नाही म्हणून सतत रडत असते। आता इकडे जीवा पायऱ्यांच्यावर रडत बसलेला असतो, त्याला समजूत घालण्यासाठी मानिनी त्याच्याजवळ येते। आता मानिनी तिची कहाणी सांगायला सुरू करते की तिला सुद्धा पार्थनंतर बाळ होणार नव्हतं आणि तिला काहीतरी प्रॉब्लेम होता। आता जीवा म्हणत असतो, आई तू काय केलंस ग मग? आता मानिनी जीवाला समजूत घालत असते, तेवढ्यातच नंदिनी पाठीमागे आलेली असते। आता मानिनी सांगत असते, अरे जीवा, होणार नाही असं म्हणून खरंच होणार नाही। जर आपण पॉझिटिव्ह राहिलो आणि आपण जर विचार चांगले केले तर हा निसर्ग सुद्धा आपल्याला तेच देत असतो। मी सतत मनामध्ये हाच विचार केला की मी आई होणार, मी नक्की आई होणार, आणि एक दिवस मला तू झालास आणि म्हणूनच आज माझ्या शेजारी तू बसला आहेस। आता नंदिनी हे सगळं बोलणं ऐकते। आता या सगळ्या बोलण्याचा नंदिनीवर चांगला परिणाम होतो आणि जीवाचे सुद्धा डोळ्यातील पाणी थांबतं। दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे आता काव्या उठून गच्चीवर अभ्यास करण्यासाठी गेलेली असते। आता पार्थ तिला शोधत असतो। आता काव्याने एक चिठ्ठी लिहून पार्थजवळ ठेवलेली असते, त्यावर लिहिलेलं असतं की पार्थ, मी गच्चीवर अभ्यास करत आहे, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, मी परत आले की मी तुमच्याशी बोलणार आहे। आता इकडे पार्थ मात्र काव्याची खूपच आठवण काढत असतो आणि ड्रॉवरमधील स्केच काढतो आणि ते पाहतच म्हणतो, काव्या, तुमचा चेहरा पाहिल्याशिवाय मला दिवस चांगला जात नाही। आता पार्थ स्वतःशीच बडबडत म्हणत असतो, आता मला बाळ होणार आहे। आता बाळाविषयी सगळी स्वप्न पार्थ रंगवायला सुरू करत असतो, कारण आता पार्थ खूपच खुश असतो। आता इकडे जीवाला सकाळच्या वेळेत जाग आलेली असते आणि शेजारी पाहतो तर नंदिनी नसते। आता तो घाबरतो आणि पटकन खाली यायला जातो आणि पाहतो तर काय, नंदिनी व्यायाम करायला लागलेली असते। हॉलमध्ये सगळेच जमा होतात आणि नंदिनी इतकी खुश होऊनच व्यायाम करत आहे पाहून सगळ्यांना धक्का बसतो। आता वसुआत्या पटकन म्हणतात, अगं नंदिनी, काल तर दुःखी होतीस ना, तू आई होऊ शकणार नाहीस म्हणून सतत रडत बसली होतीस आणि आज एवढा उत्साह कुठून आला बरं तुझ्यात? त्यावेळेला आता मिथुन काका म्हणतात, वसुताई असं काही बोलू नकोस, नंदिनी करत आहे ते चांगलंच करत आहे। आता मानिनी म्हणत असते, नंदिनी, खरंच तुला असं व्यायाम करताना पाहून खूपच बरं वाटत आहे। त्यावेळेला आता नंदिनी म्हणत असते, आई, जर मी सतत रडत बसले तर मी कधीच आई होऊ शकणार नाही, हे मला कळालं आहे। त्यावेळेला आता मिथुन काका म्हणत असतात, नंदिनी, तू जर अशीच राहिलीस तर नक्की एक दिवस तू आई होणार। त्यावेळेला आता जीवा नंदिनीला रूममध्ये नेतो आणि म्हणत असतो, नंदिनी, तू किती छान हसताना दिसत आहेस, तू कधीसुद्धा रडू नकोस। आता इकडे पार्थने काव्याच्या हातामध्ये बाळ आहे असं स्केच काढलेलं असतं, तेवढ्यातच काव्या तिथे येते। आता काव्या पार्थला सांगण्याचा प्रयत्न करत असते की मला बाळ नको आहे, मला IAS व्हायचं आहे। त्यावेळेला पार्थ नीट ऐकूनच घेत नाही। आता इकडे ते काढलेले स्केच काव्याला दाखवतच पार्थ म्हणत असतो, हे स्केच किती छान दिसत आहे। त्यावेळेला आता काव्या म्हणत असते, स्केचमधील काव्याच्या हातामध्ये बाळ चांगलं दिसत आहे, पण माझ्या हातामध्ये बाळ चांगलं दिसेल का? त्यावेळेला पार्थ म्हणतो, काव्या, तुम्ही असं का बोलत आहात, तुमच्या मनामध्ये काय आहे? आता काव्या सरळ सरळ पार्थला सांगणार असते की मला बाळ नको आहे। तेवढ्यातच मानिनी तेथे येते। आता मानिनी या दोघांना सांगत असते की आपण घरामध्ये राम जन्मोत्सव ठेवला आहे आणि तुम्ही दोघांनी पटकन तयार व्हा आणि खाली या। इकडे आता वसुआत्या नंदिनीला एवढं खुश पाहून खूपच अपसेट झालेल्या असतात। आता त्यांना असं वाटत असतं की ही रम्या कुठे जाऊन बसली आहे, या नंदिनीला असं काय होतंय, रात्री काय खाऊन झोपते काय माहीत, सकाळी उठल्यानंतर खूपच आनंदी असते आणि खूपच उत्साही असते। आता वसुआत्या या नंदिनीला दुःखी करण्यासाठी नेमकं काहीतरी करणार असतात। आता इकडे वसुआत्या गुरुजींना बोलवून घेतात। आता इकडे रामनवमीच्या कार्यक्रमाच्या अगोदर नंदिनीने एका डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेली असते, ती पुन्हा टेस्ट करण्यासाठी तिकडे जाणार असते। आता हे ऐकून सुद्धा जीवा खूपच खुश झालेला असतो। आता इकडे काव्या प्रेग्नेंट आहे आणि तिला ते नको असतं म्हणून ती नाराज असते, तर इकडे नंदिनी रामाचा पाळणा म्हणतच रडत असते, तिला खूपच वाईट वाटत असतं। तेवढ्यातच आता या पूजेसाठी गुरुजी घरी आलेले असतात। आता गुरुजी पूजा झाल्यानंतर या दोघींना सांगत असतात की
नंदिनी आणि काव्या तुम्ही दोघी कशा आहात? त्यावेळेला या दोघी म्हणतात, गुरुजी आम्ही छान आहोत, आता आमचे नवीन संसार सुरू झाले आहेत. त्यावेळेला आता गुरुजी या दोघींना सांगत असतात, तुम्ही दोघींनी बहिणींनी सगळ्याच गोष्टी तर वाटून घेतल्या आहेत, पण तुम्हा दोघींना आणखीन एक गोष्ट वाटून घ्यायची आहे. त्यावेळेला आता काव्या गुरुजींना म्हणत असते, गुरुजी आम्हाला कोणती गोष्ट वाटून घ्यायची आहे? आता मात्र गुरुजी काय सांगतात तेच पुढील भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये असं दाखवणार असतील की काव्याला जे बाळ होणार आहे ते ती नंदिनीला देणार आहे. पण आता काव्या हे सगळं कसं मॅनेज करते आणि नंदिनी हे सगळं कसं स्वीकार करते तेच आपण पुढील भागांमध्ये पाहणार आहोत. आता इकडे काव्याला बाळ नको असतं, पण गुरुजींनी जर असा संकेत दिला की काव्या तुला तुझं बाळ नंदिनीला द्यायचं आहे, तर काव्या अभ्यास बाजूला सारून स्वतःच्या बहिणीसाठी बाळ देण्यासाठी ही प्रेग्नन्सी ठेवेल का, तेच आपल्या पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे.